सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊ. बघा कसं जायचं, तर यामध्ये काय करायचं, टाईप करायचं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आता टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपण त्यामध्ये निवडायची. ती निवडल्यानंतर आपल्याला इथं डिटेलमध्ये दिसेल. आता दिसल्यानंतर आपण इथं काय करायचं, कॉज लिस्ट, केस स्टेटस, डेली ऑर्डर्स, जजमेंट, ऑफिस रिपोर्ट हे दिलेलं आहे. इथं दाखवतं आहे बघा काय दाखवतं आहे, कोवेट, ई फिलिंग, डिस्प्ले, हे सर्व काही गोष्टी आपल्याला दिसतात. यामध्ये डेली ऑर्डर्समध्ये आपण जाऊ. यामध्ये डेली ऑर्डर्समध्ये गेल्यानंतर आता पुढे आपल्याला इथं डेली नंबर टाकायचा आहे, डायरी नंबर. आता डायरी नंबर आपला किती आहे, 53434, तो आपण इथं टाकून देऊ. आता 53434 आपण इथं नमूद करायचं आहे. आता त्यामध्ये आपण टाईप केल्यानंतर आपली जी काही डायरी जी काही ऑर्डर आहे 18 तारखेची ती ओपन होईल. ती कशा पद्धतीने आपण पुढे. आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. या अगोदरचा व्हिडिओ पण पहा, सर्व सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. सर्व प्राथमिक, जिल्हा परिषद किंवा इतर सर्व संस्थेवरील शिक्षकांनी पॅनिक होऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 434 तो टाकल्याच्या नंतर पुढे आपण जायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला यामध्ये माहिती दिसते आपल्याला सर्व. आता सांगायचा उद्देश माझा हाच आहे की कोणी कोणत्या अफवाला बळी पडायचं नाही. ही जी आपल्याला सुनावणी होणार आहे ही कोणाच्या विरोधात कोणी सुनावणी केली हे अगोदर समजून घ्या. हे बघा, पहिल्यांदा जे ट्रस्ट होतं ना, अंजुमन ट्रस्ट, यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ही केस टाकलेली होती आणि त्यामुळं ही सर्वच राज्यांच्या विरोधात म्हणजे 5 राज्यांच्या विरोधात ही पिटिशन म्हणजे याचिका दाखल झाली. तर त्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय होता की 2009 अगोदरचे सर्व शिक्षक TETच्या दायऱ्यात येऊ द्या, म्हणजे त्यांना सुद्धा TET पात्र करा. आता यामध्ये डायरी नंबर हा पाहतोय आपण, यामध्ये केस डिटेल दिसते आपल्याला. आता यामध्ये सर्व डिटेल माहिती कशी आपण पाहू सविस्तर. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, मॅटर्स आहे, लिस्टिंग डेट्स आहे, त्यामध्ये सर्व दिलेलं आहे व्यवस्थित. आता इथं काय झालं की खूप जणांनी आपलं म्हणजे दुकान चालू केलेलं आहे, पण त्यासाठी आपण माहिती घेणं गरजेचं आहे. बघा स्टेट, आता इथं सांगितलेल्याप्रमाणे काय आहे की वरती दिलेलं आहे कोण कोणाच्या विरोधात आहे हे तुम्ही पाहिलं आहे. तुम्ही पॉज करून पुन्हा सुद्धा पाहू शकता यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते. सांगायचा उद्देश म्हणजे काय, आता हे किती तारखेला कोणी टाकलंय बघा. हे अंकित गोयल जे आहेत ना, UP सरकारने दिलेले नेमलेले जे वकील आहेत ते सर्व शिक्षकांसाठी देवमाणूस. कारण का, त्यांना नेमणूक केली आहे UP उत्तर प्रदेश सरकारनं, योगी सरकारनं. त्यांनी काय नेमणूक केली त्यांची वकील म्हणून यांच्या विरोधात लढण्यासाठी, कोणाच्या, त्या ट्रस्टच्या. काय तर यांनी पिटिशन दाखल केलं, रिव्हिजन पिटिशन आपण त्यासाठी म्हणू. काय सांगितलंय बघा, सिरियल नंबर 1 मध्ये ॲप्लिकेशन फॉर परमिशन टू फाईल रिव्हिजन पिटिशन, यामध्ये रिमार्क काय आलाय बघा 19 तारखेला. काय रिझल्ट वगैरे काय नाही, लक्षात घ्या. ॲप्लिकेशन फॉर पिटिशन टू फाईल रिव्ह्यू पिटिशन. आता ती फाईल जी आहे ना मागे दिलेली त्याच्यावर रिव्ह्यू करण्यासाठी दाखल. अंकित गोयल यांनी 18 तारखेला दिलेलं आहे 4:30 वाजताच्या सुमारास. कालच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे, कालच्या तारखेचा. तर म्हणजे कालच्या तारखेचा व्हिडिओ नाही, तर ही जजमेंट आहे जी कालच्या तारखेचा आहे बघा. आणि त्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे ना, त्यामध्ये काय सांगितलं, एक्झिबिशन ऑफ फॉर्म फिलिंग CC सर्टिफिकेट ऑफ कोऑपरेशन, यामध्ये ऑफ द इम्पॅक्ट जजमेंट. आता हे काय दिलं, ॲप्लिकेशन फॉर एक्झिबिशन फॉर्म फाइलिंग सर्टिफाईड कॉपी ऑफ द जजमेंट. आता यामध्ये ऑफ द जजमेंट अँड ऑर्डर डेटेड 1/9/2025. आता ही माहिती दिलेली असताना ही सर्व तारखा कालच्या आहे, याच्यामध्ये कुठलंही जजमेंट अजून आलेलं नाही. याच्यावर जी काही आपण रिव्हिजन पिटिशन दाखल केलेलं आहे, म्हणजे यावेळेस आपल्याला विचार करण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयास मागणी केलेली आहे. आता हे पहिलं अगोदर होतं त्या ट्रस्टच्या विरोधात जो काही त्याचं म्हणजे आपण त्याला काय म्हणू, रिस्पॉन्डंट जे होते, याचिका करते वेगळी, याचिका करणारा म्हणजे जो करणारा, आणि रिस्पॉन्डंट महाराष्ट्र शासन होतं. आता रिस्पॉन्डंट कोण आहे, ट्रस्ट आहे. आणि याचिका कोणी केली तर UP सरकारनं केली. कोणाच्या विरोधात, तर त्यांच्या विरोधात की सर्व शिक्षकांना TET लागू करता येणार नाही. का करता येणार नाही, तर त्याचं सर्व जजमेंट त्यांनी दिल्याप्रमाणे. आता सांगितलेलं आहे की जुने शिक्षक त्यांनी खूप दिवस म्हणजे परिश्रम केलेले आहे, त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे, अनेक गोष्टी आल्या त्यामध्ये. आता ही सर्व माहिती दिल्याप्रमाणे सांगायचा उद्देश माझा हाच आहे की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडायचं नाही. सर्व शिक्षक बांधवांना मला सांगणं आहे की जी काही शिक्षक बांधव असतील किंवा नवीन असतील त्यांनी TET तर त्यांना देणं बंधनकारकच आहे. 2010 नंतर
29 जुलै 2009च्या अधिनियम या कायद्यानुसार सर्व शिक्षकांना आणि प्रमोशनसाठी CTET किंवा TET लागू होणार हे 100% आहे. आता यामध्ये जजमेंट काय देणार? यामध्ये समजा सर्वोच्च न्यायालयाला सर्वसामान्य व्यक्ती कोणी समजा हे करू शकत नाही, तुमचं जजमेंट बदला वगैरे असं काही करू शकत नाही. आपण त्याच्यामध्ये त्यांना एक विनंती करू शकतो की यावर विचार करावा. बरोबर आहे का नाही? आता खूप जुने शिक्षक आहेत, ज्यांचे 10 वर्ष राहिलेत, ज्यांचे 7 वर्ष राहिलेत, या शिक्षकांनी आता परीक्षा द्यायच्या का पोरांना शिकवायचं? हा विषय आहे. तर त्यासाठी या शिक्षकांना कुठंतरी त्यांना राहत म्हणजे त्यांना कुठंतरी चांगलं हे आतापर्यंत केलेल्या नोकरीचा कुठंतरी मुआवजा त्यांना मिळावा, त्यांना त्याचा फायदा व्हावा, त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्याचं कुठंतरी फलित व्हावं. मग त्यांच्या गुणवत्तेवर आताच का आपण समजा शासन म्हणा किंवा इतर कुठलं ट्रस्ट का समजा बोट दाखवत आहे हा विषय आहे. तर पहा, सर्व शिक्षक वर्गांना मी विनंती करेल की आपला व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. शेवटी यामध्ये डिटेल माहिती आहे, जी काही निकाल आला तो शेवटी तुम्हाला कळेलच. पण आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे आपण सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. ही जी काही लाईव्ह पिटिशन आहे तुम्हाला दिसेल. तुम्हाला याची सर्व कॉपी पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जर नाही भेटली तर कमेंट करून सांगा आणि तुमचा विचारसुद्धा कमेंटमार्फत कळवा. हा व्हिडिओ पाठवा. जे बोलतात ना की आता TET लागू वगैरे, त्यांना सर्वांना पाठवा आणि त्यांना दाखवा की बाबा जे ओरिजिनल ते ओरिजिनलच आहे, असं काही नाही. TET लागू वगैरे TET लागू होईल तेव्हा पाहू. ठीक आहे. आता यामध्ये माहिती दिल्याप्रमाणे जी काही सिरियल नंबर आहेत 1, 2, 3 या तिन्ही सिरियल नंबरमध्ये काय दिलेलं आहे तर तिसरा सिरियल नंबर आपण चांगला बारकाईने पाहायचा. आता इथं काय असतं? ओरल हायरिंग असते. आता हेअरिंग असते, हायरिंग नाही हेअरिंग, सॉरी. आता हेअरिंग म्हणजे काय की त्यामध्ये जज समोर असतात आणि वकील त्यांच्या समोर असतात, ज्यामध्ये वकील प्रश्न विचारतात आणि जज त्याचं उत्तर देतात, जज प्रश्न विचारतात, वकील त्याचं उत्तर देतात. म्हणजे जे काय होतं ते समोरासमोर होतं, त्याला वाट पाहावी लागत नाही किंवा तारीख दिली जात नाही, काय नाही. मग त्यामध्ये त्यांनी ते दाखल केलं आणि लगेच त्यांना जजमेंट आलं. त्याच्यावर मग जे काही सुप्रीम कोर्टाने माहिती दिली त्याच्यावर त्यांनी ते फॉर्म वगैरे माहिती त्यांना पोहोच केली आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की आता असा निकाल होईल, त्यासाठी वेळ लागेल. आपल्याला सर्व राज्यांच्या शिक्षकांकरता याचा विचार करावा लागेल. एका राज्याचं, एका जिल्ह्याचं, एका गावाचं किंवा एका जिल्हा परिषद शाळेचा हा विषय नाही आहे. त्यामुळं सर्व शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही पॅनिक होऊ नका.